जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. अ, तरुण भारत या वृत्तपत्रामध्ये छापून आलेली बातमी बघू शकता. नागपूर 8/1/2026 ही बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि बघा, निवडणुकीनंतर पोलीस भरती. राज्यात 15,631 पोलिसांची भरती होणार आहे. नागपूर शहर पोलीस दलात 595, ग्रामीणमध्ये 272, कारागृह विभागात 130, राज्य राखीव पोलीस दलात 52 शिपाई पदे भरली जाणार आहे. भरती प्रक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडताच फेब्रुवारीमध्ये होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील रिक्त जागांसाठी हजारो तरुणांनी अर्ज केले आहेत. शहर पोलीस दलात 595, ग्रामीणमध्ये 272, कारागृह विभागात 130 तर SRPFमध्ये 52 सशस्त्र पोलीस शिपाई पदांची हजारो उमेदवार नशीब आजमावणार आहेत. पोलीस दलातील रिक्त जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाते. या वर्षीही भरती प्रक्रियेचा श्रीगणेशा झाला असून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या निवडणुकीचा धुरळा शांत झाल्यानंतर फेब्रुवारीत प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्यासाठी पोलीस प्रशासनाने तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे. उच्च शिक्षितांचाही ओढा. गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही पोलीस शिपाई पदासाठी उच्च शिक्षित उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले आहेत. स्थिर सरकारी नोकरीची हमी आणि पोलीस दलात काम करून समाजसेवेची संधी यामुळे पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांचा या पद भरतीकडे आकर्षित झाले आहेत. वाढत्या स्पर्धेमुळे केवळ लेखी परीक्षाच नाही तर मैदानी चाचणीतही गुणांची मोठी चुरस पाहायला मिळेल. दमछाक करणाऱ्या शारीरिक चाचण्या आणि त्यानंतर होणारी लेखी परीक्षा पार करण्यासाठी उमेदवार तगडा फिटनेस आणि मानसिक तयारी ठेवावी लागणार आहे. फेब्रुवारीत होणार चाचणी. फेब्रुवारी महिन्यात मैदानी चाचणी सुरू होईल. त्यानंतर सर्व पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा राज्यभरात एकाच वेळी होणार. मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांची लेखी चाचणीसाठी निवड होईल. दरम्यान ज्या उमेदवारांनी एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज केले आहेत त्यांची पडताळणी सध्या सुरू आहे. एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज करणाऱ्यांचा एकच अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीणचं सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे. तर फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे असं म्हटलेलं आहे. तर आता काहीच दिवसामध्ये बाकी घटकाची 20 तारखेपासून ग्राउंड सुरू होणार आहे. त्यामध्ये हॉल तिकीट लवकरच तुमचे जनरेट होणार आहे. धन्यवाद.